ऑलरेडी रेडी झालेली आहे ऑलरेडी. बॅक टू अवर चॅनल गाईज. या किचन मध्ये रात्रीचं शूट करणं इज अ सजा. कारण इतकी भंगार लाइटिंग आहे आमची. असा एकच फक्त तुझा माईक घालून ये, माईक घालून ये. सो आज आहे 13 फेब्रुवारी आणि चैतन्य हॅज स्टिल नॉट आस्क्ड मी टू बी हिज व्हॅलेंटाईन. म्हणजेच उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे. तुमचा नवरा जरी असला तरी ही शुड आस्क यू की तू माझी व्हॅलेंटाईन्स बनशील का. चैतन्यने ते नाही केलंय. सो इफ कोणा दुसऱ्याला मला विचारायचं असेल आय माइट थिंक बिकॉज माय हजबंड हॅज नॉट आस्क्ड मी येट. व्हॅलेंटाईनचा मिनिंग असतो मला ते पकड. हे सगळं तू फिगर आउट कर. हे व्हॅलेंटाईनचा फालतू प्रश्न विचारणार असशील ना त्याच्यापेक्षा एक प्रश्न विचारायचा होता. विल यू बी माय व्हॅलेंटाईन. विल यू बी माय व्हॅलेंटाईन. असलं भिकारसोटपणे विचारणार असशील ना मला नो आहे माझं उत्तर. नो. म्हणजे आता लग्न झालं आता कसलं व्हॅलेंटाईन. हेच चुकतं तुमच्या मुलांचं. MS धोनी. लग्नात MS धोनी मॅस व्हॅलेंटाईन. अरे बाबा तो तरी काहीतरी करत होता. काय करत होता? इंडियासाठी खेळत होता. तो काहीतरी करत होता. मी पण तुमचं माझ्या काय? आयुष्याबरोबर खेळतोय तू त्याला. माझ्या पण खेळतोय आणि आता माझ्या पण आयुष्यासोबत खेळतोच आहेस तू. व्हेरी बॅड. व्हॉट अ गुड जोक दॅट वॉज. नो इट वॉज अ Yeah, टेरिबल yeah. टेरिबल राम जोक. मंडळी, वेलकम टू टुडेज ब्लॉग. आज आहे प्री व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेशन. काही नाही. बायको चपात्या बनवतीये. तुला लाज वाटते. तुला थोडीशी लाज वाटते. मग ते सांगताय ना प्री व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेशन मध्ये आज आम्ही काय करतोय. काही नाही कर तू तर आम्ही आज- काहीच नाही कर. अगं? मागं हो 2 मिनिटं. अंड्याच्या पोळ्या कोण काढणार आहे तू. मला त्या अंड्याच्या पोळा हा शब्द नाही आवडत. पोळी हा शब्द. माझी आई म्हणते ना म्हणून मी मुद्दाम ऑमलेट म्हणतो. म्हणा. सरक सरका बसा. ऑमलेट. PCS जे लोक ऑमलेट खातात. ठीक आहे चालेल. अंड्याची चपाती. हे आहे आमचं लग्नानंतरचं पहिलं व्हॅलेंटाईन्स डे. पहिलं हे लग्नानंतरच. दुसरं भूक पडलं काय. तू आहे ना चैतन्य. पीठ काढत होते. मी चैतन्याला बॅट टच नाही करत. बर मी काय म्हणत होतो बच्ची, हा आहे आपल्या मला लग्नाचा बोलू नको दुसरा माझ्यासोबत. बोलू नको मला. प्री व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेशन. आणि आजच्या भागात आम्ही करणार आहे स्पेशल सेलिब्रेशन विथ चपातीचं पीठ आणि मेथीची भाजी. चपातीचं पीठ. हा चपातीचं चपात्या. पीठ कोण बोलतं चैतन्य. चपात्या आणि मेथीची भाजी ना. मेथीची भाजी ऑलरेडी रेडी झालेली आहे ऑलरेडी. You just got pranked. You just got pranked. अच्छे फालतूगिरी केली आता तू. नाही मी चपाती मला मला घरात हे उडवा ठीक मी आहे चल. पीठ वाया घाल. तू मला विचारलंच नाही विल यू बी माय व्हॅलेंटाईन. तर मी विचारते विल यू बी माय व्हॅलेंटाईन. काय रे माझ्या गालाला चोळलंस. नाही डोळ्यात गेलं थांब जरा. सो मुलींनो नाव यू नो की जर तुमच्या नवऱ्याने किंवा पाण्याचा आवाज येतो. 1 मिनिट. पीठ बस मळ जरा पीठ तोंडावर. तुला तोंडावर मळलं नाही एवढं. माझ्या तोंडावर काय नाही मळलं. माझ्या तोंडावर मळलं जरी असेल तरी ते दिसून पण नाही येतं. सो मुलीनो इफ यू नाव नो की जर तुमच्या हजबंडने किंवा बॉयफ्रेंडने नसेल विचारलं इतक्यात की विल यू बी माय व्हॅलेंटाईन, यू नो व्हॉट यू हॅव टू डू. काय काड्या सापडलंय मजाक उडवतोय. काय झालं. पीठ. पण मी कुठे वेस्ट नाही केलं बघ पीठ. वेस्ट नाही केलं. नाही केलं मग मी काय खाल्लं ते आत्ता माझ्या तोंडावर ना होय ग. एवढूसा तर आहे. एक चपाती कमी खा. बरं, चटका ठीक आहे. बसेला सावकाश. ठीक आहे चालेल. काळजी यार आहे मला- मला तशी माझ्या नवऱ्याची. नक्की हे झालंय का ब्लर दिसतंय मला काय कळत नाही. कॅमेरा ब्लर नाही नाही इथनं घाण आहे. इथनं घाण आहे. नाही. अँगल इथनं चांगला दिसतो. इथनं ऐक माझं. अगं इथनं तर थांब 2 मिनिटं. माझ्या डोळ्यात गेले तर मला कळत नाही नक्की कॅमेरा आता दिसतंय. नाही ना. ठीक आहे बस चल लाडीत नको आता लगेच. तुला माहिती आहे ना आता मी उडवू शकतो तर लगेच लाडात येते. मी बघ
पण एक बघ, second, बघ, सरळ. बघ, बघ. पण डोंट यू थिंक की यू शुड हॅव आस्क्ड मी की म्हणजे तू माझ्यासाठी काहीच केलं नाही यावर्षी, इतकं आता मी जुनी झाली का? बच्चे, जुळण्याचा प्रश्न नाही. तूच आता मग अशी म्हणली की आपण लग्नानंतर एवढ्या बाकीच्या गोष्टींमध्ये बिझी झालोय. सो आता हे थोडस ज्ञान देण्याचा टाइम आलेला आहे. Shut up. ज्ञान नाही देते, पण एक काय म्हणतात त्याला, रिलेटेबल मे बी गोष्ट असेल तुमच्यासाठी किंवा नसेलही, आय डोंट नो, और सिंगल्सला पण वाटत असेल. सो लग्नानंतर मग तसं जरा यार रिस्पॉन्सिबिलिटीज आल्यात, काय काय आलंय. वैष्णवी बघा, लाटू दे, हा. आज प्री व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेशन आहे, पण वैष्णवी काय म्हणजे करते? केस येत आहेत, थोडं मागं करतोस का प्लीज? नीट तरी कर. हा. वैष्णवी काय करते? चपात्या करते. आणि मी काय करतोय? ब्लॉग शूट करते. यार आयुष्य इज व्हेरी अवघड, पण त्या अवघड मोमेंट्स मध्ये ह्याच स्पेशल गोष्टी आहेत. चैतन्य, आपला काय प्लॅन आहे व्हॅलेंटाईन्सचा? व्हॅलेंटाईन्सचा प्लॅन यार, आयुष्य कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जगून जगून असं झालं की व्हॅलेंटाईन्स डेला कुठेतरी नाही का बाहेर जाऊन फक्त तिथे जाऊन झोपू. त्यापेक्षा घरातच झोपून त्यापेक्षा घरातच झोपू. एखादा मूवी लावून. एखादा पण तुला असं ना आपण बोरिंग कपल होत चाललोय. Boring चैतन्य, couple आपण नाही कुठे बच्ची. फिरायला नाही हे बघ, जात, काहीच करत बच्चे आपण फिरायला गेलो तर तिथं आपण काय करणार माहितीये का? जरा थोडंसं आराम करणार, हे करणार, ब्लॉग शूट करणार. मेन गोष्ट काय माहितीये का? आपण बाकीच्या गोष्टी करून एवढं थकलोय ना आता या कॉर्पोरेट. आपलं हे दुह्य काम आहेत ना, दुह्य काम, म्हणजे जी आपण 2 कामं करतोय ना, ब्लॉग पण करतोय आणि कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये पण जगतोय 9 to 5 वाल्या, त्याच्यामुळे थोडंसं एक्झॉशन आलंय मला वाटतं आपल्याला. एक्झॉशन मला तर बिकॉज definitely बाहेर आलं. जायचा विचार आला की आम्हाला असं वाटतं की नाही, कुठली एखादी चांगली जागा बुक करून तिथं जाऊन जरा नुसतं लेटू. काय फायदा मग त्याचा? पण ठीक आहे, आपण काहीतरी करूच यार उद्या. छोटासा काय होईना, आपण व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेशन करू उद्या. काय म्हणणं तुझं? विल यू बी माय व्हॅलेंटाईन फॉर टुमॉरो? तू एक चपाती बनव आणि मग मला विश कर. हे असलं फालतू, ही कुठली फालतू की रे? व्हॅलेंटाईन्स डेचं ह्याचा काय संबंध आहे? म्हणजे चपाती तुझं असं म्हणणं की चपाती करणं म्हणजे फालतूगिरी आहे का नाही, पुरुषांसाठी? मग? पुरुषांसाठी कुठला मुद्दा कुठे चाललाय? मग? नाही, मी असं म्हणतोय की असं कोण विचारतं चपाती करून? बघा मग काय, असं पण विचारतं साधं. एक काळ होता की जेव्हा रोज देऊन विचारावं लागायचं, विल यू बी माय व्हॅलेंटाईन? आणि आता पत्नी काय म्हणते की एक चपाती बनव माझ्यासाठी आणि विचार मला. तू मग काय असं साध्या प्रकारे मला विचारणार आहेस? साध्या प्रकारे नाही बच्ची, मग? खाता खाता विचारतो, तुला एक घास भरवता. अजिबात नको विचारू, मला नाही मेथीच्या. बनायचं तुझं व्हॅलेंटाईन. गाईज, यू नो आय एम नॉट इज व्हॅलेंटाईन. मी नाही आहे व्हॅलेंटाईन. व्हॅलेंटाईन में हम नहीं मानते. MS धोनी. बाळा, तुला चटका बसेला चैतन्य. MS धोनी फॅन. लोक म्हणतात लव्ह मॅरेज मध्ये चपाती गोल होत नाही. बघा जरा आमच्या घरात बघा. नाही बघा कुठलं लव्ह मॅरेज केलंय तुम्ही काय माहिती, पण बघा जरा आमच्या घरात बघा कशी चपाती गोल 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 गोल. आवडते का तुला माझ्या हातची चपाती? येस, व्हेरी मच. आणि माझ्या हातची भाकरी? भाकरी नाही आवडत. भाकरी एकदम असं वाटतं की नाही का रेती खातोय, वाळवंट. राजस्थान मधली रेती खातोय असं. पीठ मारेल मी तुला. रात्रीचं रुटीन झालं. आम्ही येतो वर टेरेसवर आणि हे मावडूचं पिल्लू येतं आमच्यासोबत. अगं बाई डगूबाई. नुसतं असं हे पाहिजे, खेळायचंय त्याला नुसतं आमच्यासोबत. घ्यायचं आहे ना. चैतन्य, त्याला मांजर आठवतं का? नुसतं त्याला लळा पाहिजे. चढायचंय आहे त्याला वरती तुझ्या अंगावर. किती आवडते त्याला. शिंकलं पण मगाशी, ते शेंबूड आलं रे त्याचा बाहेर डायरेक्ट. पार्टनर रोजचा. चल, कसं आहे पाय? मला पाडशील बाळा. चल, तिला वरती थांबायचं, वर ठेव. येते का तू खाली? आणि म्हणे खाली यायचं तुला? नाही यायचं. नाही.
पण झोपला तर तिथंच. वेलकम बॅक टू व्हॅलेंटाईन्स डे व्लॉग. मी माझं आवरलंय, सो मी का मागं राहू. चैतन्य लोळतोय, बट मला गेट रेडी विथ यू गाईज करायचं होतं. थोडंसं ज्वेलरी अँड ऑल मला दाखवायचं होतं, जी जुनीच आहे, पण मी या ड्रेस सोबत कसं स्टाईल करू शकते ते मला दाखवायचं होतं. चैतन्य, तुझं फीडबॅक इज ऑलवेज वेलकम. आजचा मेकअप ठीक वाटतो मला. मी माझे डाग्सही तसेच्या तसेच ठेवलेत. मी माझे डाग लपवायचं कोशिश नाही करत मेकअपमध्ये. थोडं फ्रेश दिसायचं कोशिश करते फक्त. ओके वेट नाव. चैतन्य ज्वेलरी मध्ये मी काय घालू मला कळत नाहीये. म्हणजे मला बुगडी घालायची आज इच्छा आहे. हा, घालू का मी? मला तरी पर्सनली आज खूप जास्त इच्छा आहे बुगडी घालायची. माहित नाही का, फक्त बुगडी. हा बघ, फक्त बुगडी घालू. फक्त बुगडी घालते का हे पण घालू? साताऱ्याला ग जाता साताऱ्याला. शीशे के ख्वाब लेके चल रहा होता. पण मग मला हे पण केस असे मागं ठेवावे लागतील, तर मग मी चाप लावू का? चाप देऊ का तुला? काय करू? हे बघा, मग हे पुढे यायला नाही पाहिजे ना असं. कुछ तो करना पडेगा. हा बघा, हा माझा असा नॉर्मल लुक आहे. चैतन्य तू बघत नाही माझ्याकडे. हा माझा असा नॉर्मल लुक आहे, पण असं बुगडी ती दिसायला हवी ना. तर आय नीड टू डू समथिंग. हेअरस्टाईल का? हा, सम हेअरस्टाईल. व्हॅलेंटाईन्स डे, गेट रेडी विथ मी. वाव, नवीन रील, ये. अच्छी व्हॅलेंटाईन्स डेला लोक एकदम वाढीव असं हे करतात, म्हणजे ड्रेस बीस आणि एकदम टिपिकल आवडलं. छान वाटतं मला. कारण माझ्या नवऱ्याला मी ट्रेडिशनल मध्ये, म्हणजे मला पण मी स्वतः ट्रेडिशनल मध्ये जास्त सुंदर दिसते असं वाटतं. असं चेंज नको करू. तुला मी म्हणायचं तर मी पण म्हणू शकतेस तू. लोक जज नाही करणार मला माहितीये. आय डोंट विल टू से की हा कसला ऑर्थोडॉक्स आहे. इट्स नॉट अबाउट बी ऑर्थोडॉक्स ऍक्च्युली. नाही, मी तुला सांगणार. तू मी मागाशी काय डायलॉग टाकला, परत मी सेम डायलॉग टाकतो फॉर द ऑडियन्स. तू सगळ्या गोष्टींमध्ये सुंदर दिसते, पण जेव्हा तू ड्रेस घालते तेव्हा थोडी जास्त सुंदर दिसते. जेव्हा तू साडी घालते तेव्हा तू 10x अजून जास्त सुंदर दिसते. असं आहे. ठीक आहे. सो हे मला काय येतात ऍक्ने वगैरे ह्याच्यावरती लवकर एक ब्लॉग येणार आहे सिरियस वाला. त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं ऍड्रेस करू, पण आता मला मूड नाहीये, सो मी नाही करणार आहे आता ते ऍड्रेस. बघू, इथं छान दिसतंय. एकदम प्लेन म्हणजे ठीक आहे. एकदम गोल नाही असं. म्हणजे अरे कसं बोले यार. एकदम स्ट्रेट फेस दिसतोय. मी काहीच करत नाही. हेअरस्टाईल मी एवढीच ठेवते बिकॉज आय जस्ट वॉन्ट शो दिस ऑफ. सॉरी, लोक मला म्हणतील म्हातारा झाला काय येऊ. दीदीने हे जे दिलं होतं, हा, त्याचं मी उद्घाटन करतेच म्हणते. घालून देता का सर मला हे? काय फायदा नवऱ्याचा? असं बोलते. दे ना इथे नाही, मला फ्रेम मध्ये त्यांना घालून दाखवायचं. सॉरी. शीशे के ख्वाब लेके टूट मैं रहा हूँ. काहीही. सो हे मला दीदीने गिफ्ट केलं होतं आता बर्थडेला माझ्या. दीदी आणि दाजी दोघांनी. सो दिस इज लाईक अ मंगळसूत्र ब्रेसलेट. ज्या दिवशी मला असं हे मंगळसूत्र नसेल घालायचं किंवा मी असं काय वेस्टर्न घालायचं, हो, जर मी काय वेस्टर्न, मी जर काय वन पीस घातला असेल तर मला नसेल घालायचं, तर ऍट दॅट टाइम आय कॅन वेअर दिस. बट मला असं वाटत होतं आज बिकॉज मी ट्रेडिशनल केलं आणि एनिवे माझ्या गळ्यातला मंगळसूत्र दिसत नाही, दिस ह्याचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. नसे माझ्या हाताची केस दिसतात. सो आय एम जस्ट गोना डू दिस. आणि हे असं छान आहे. कसं आता दाखवू मला कळत नाही, चमकत नाही येते. बट यू गेट माय पॉइंट राईट. मला हे खूप आवडतं असं पर्सनली. असं ना वाटतं लहान बाळाचा हाताला गंडा लावलाय, कारण ह्याने इतकं टाईट बांधलंय. हे लहानच आहेस ना तू. दे इकडे, मी करतो अजून. ठीक आहे, मी अजून काय मेकअप करू माझं? अगं नको करू बाई.
बस चल उठ आता, माझं झालंय, मी रेडी आहे, बंद चैतन्यासाठी करते. थांबू. त्या मागाशीच म्हणलो तो उठ, आता तुला शीला जावं लागेल. तर म्हणतो नाही मी या शीला नाही जाणार आहे वैष्णवी. तुम्हाला पण घे की जरा फ्रेम नाही अजिबात यायचं नाहीस तू. अजिबात उशीर करतो बाबू तू, सगळ्या पुढच्या कामांना उशीर करतो का बस. तुला आता तू 1 वर्ष किती वर्ष माझ्याबरोबर राहिलेस तू? बस पिशवी वाढली. ते हे हिशोबाने तो अंदाज लावला पाहिजे होता. मी मगाशीच अंदाज तसं लावला नाही, अंदाज नाही, की अंदाज कधी चैतन्य, लावला पाहिजे. तुला शीला पण जायचं असेल तर उठ आणि जाऊन ये, कारण मग आपल्याला पुढे उशीर होईल. अगं मला फक्त टी शर्ट घालायचंय, तू आवरून माझा अर्धा तास झालाय. खोटं बोलायला तर 1 नंबर. आणि तिथं व्हिडिओ रेकॉर्डही केला होता मी जेव्हा माझं आवरून झालंय. जर अर्धा तास झाला असेल तर काय देणार. मग आज मिनिसो मधनं तुझ्याकडनं मी 2000 शॉपिंग करून 2000ची तुझी ती शिक्षा. जर तू शीला गेलास हे आता, सगळं का होतंय आता कळून घ्या तुम्ही पण. नाही 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 नाही, मी मगाशीच तुला म्हटलं की तुला शीला जायचं असेल तर तू म्हणतो की नाही. बास ना बच्चा, आता शीचा टॉपिक ते येडे होतील. मग तू मला 2000 शॉपिंग करून हा द्यायची. ठीक आहे, चल तुझे कुठला पेन हवाय तुला? माझे पैसे काय, माझं कार्ड पण नाही दिसणार तुला. सो मला तर घेतच नाही फ्रेम मध्ये, स्वतः मिडल मध्ये बसले आणि मी आपला बसलो. सो ब्लिंकिट वरती हे बॅग आली होती सकाळी मध्ये, बिकॉज ऑफ व्हॅलेंटाईन्स डे. डोंट टच माय इयर. तर त्याच्यामध्ये असे खूप सारे छान 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 क्वेश्चन्स आहेत. इथं पार्टनर, फेवरेट हॉबी, फेवरेट डिझर्ट, फेवरेट वेदर, फेवरेट स्नॅक, आणि प्रत्येकाला असे पॉइंट्स आहेत. तर आता आपण ते करायचं, आणि जर उत्तर जे सर्वात जास्त बरोबर येईल आणि हे पॉइंट्स ज्याला लागणार त्याचा टोटल स्कोर इथं राहायचं आणि हे करायचं. टॅली एकामेकांनी करायची एकमेकांची. पण लिहिताना आता मी तुझं लिहिणार. पार्टनरचा नेम काय आहे? चैतन्य. तू पण लिही चल. सो आजची डेट काय? ऑफकोर्स 14 फेब्रुवारी, म्हणूनच हे सगळे चोचले चाललेत. तर पहिलं आहे, थांब ना जरा, ह्याच्यात पण स्लो. सो पहिला प्रश्न आहे, फेवरेट हॉबी फॉर 5 पॉइंट्स. पटकन लिही, आता लगेच करेक्शन करायचं नाहीये. त्यानंतर थांब ना. फेवरेट हॉबी झाल्यानंतर आहे फेवरेट डिझर्ट. फेवरेट डिझर्ट जितका मला माहिती आहे. थांब ना, कम्फर्ट फूड आहे ना बाबू. फेवरेट डिझर्ट काय? फेवरेट डिझर्ट काय आहे तुला माहिती पाहिजे. मला तुझं माहिती, मी लिहिलंय. थांब जरा, मला आठवत नाही. 2 मिनिटं दे ना जरा हे करायला. फेवरेट डिझर्ट. 2000 years later. सारखं सारखं तो सर डेझर्ट मध्ये काय खाते? मी तर तुझं लिहून पण टाकलं. थांब चल, सारखं सारखं नाही खातो. नेक्स्ट क्वेश्चन इज फेवरेट वेदर. हे तर तुला माहितीच हवं. फेवरेट वेदर. आता फेवरेट स्नॅक्स आहे नेक्स्ट. तर तुझे खूप सारे स्नॅक्स आहेत जे तुला आवडतात, बट त्यातल्या त्यात जे आता रिसेंटली तू खूप जास्त खातोय ऍज अ स्नॅक्स, मी ते लिहितेय. ठीक आहे, पण तुझं काय फेवरेट स्नॅक्स? दॅट इज युअर. मला माहिती आहे. फेवरेट सिटी तर नो डाऊट मी असंच लिहिणार आहे ब्रो. फेवरेट सिटी केवढा लवकर करतेस बच्ची ते. हो द बेस्ट. कम्फर्ट फूड आय थिंक चैतन्याचे 2 आहेत, पण मी म्हणजे मला माहिती आहे, मी ते लिहितेय. झालं. सिटी दे वर बॉर्न इन, ते मी लिहिलं. चाइल्डहुड निकनेम पण मी लिहिलं. थांब जरा. ह्याच्यानंतर आहे फर्स्ट मोबाईल फोन. आता तुझा पहिला मोबाईल फोन तुझ्या आईचा होता, मी तो नाही लिहिते. तुझा पहिला मोबाईल फोन जो तुझा होता मी तो लिहिते. तुझा पहिला मोबाईल फोन तुझ्या आईचा होता जो चोरट्यांनी तुझ्याकडनं चोरून घेतला होता सायकलवर जात असताना, मी तो नाही लिहिते. मग या हिशोबाने तर तुझा. हा ठीक आहे, तुला तुझा पहिला मोबाईल फोन हा मला माहितीये, मी तो लिहिते. तुला दिला होता ना. काय मला दिला नव्हता म्हणजे मला घरचेच देणार आहे ना. फर्स्ट सोलो ट्रिप. I don't think so you have ever been to solo trip, right? नाही. So this is NA, but I have been to solo trips. थांब जरा मला लिहू दे. So मी तर ते लिहिलंय. काय ते नॉर्थ मध्ये जागेचं नाव आहे ना? My first solo trip it is. मग बाली असेल मला वाटतं. बाली मी माझ्या फ्रेंड सोबत गेले होते. सोलो ट्रिपला गेली बाबा तू? मी 3 ते 4 ठिकाणी गेले. सोलो ट्रिपला? मला कसं नाही माहिती. तुला सगळं माहितीये. मी फक्त नॉर्थ लिहितो. नॉर्थ तर डेफिनेटली नाहीये, ही एक मोठी हिंट आहे. साऊथ आहे मग. हा मला माहिती आहे कुठं जिथं तू विश मागितलं. तुझी सोलो ट्रिप होती, पण ती वहिनी नाही, ती माझी वहिनी होती तेव्हा, पण सोलो ट्रिप वेगळी होती माझी.
पहिली माझी सोलो ट्रिप वेगळी आहे. इट इज नॉट इन नॉर्थ, इट इज मी नॉट असं बसलोय कसं घाट नाही अँड आउटफिट दे लव्ह द मोस्ट. तुला कुठला आउटफिट आवडतो? माझ्यावर नाही, स्वतःवरतीच. तुला तुझ्यावरती मला हेच वाटतंय. मला माझ्यावरती कुठला आवडतो? तू तुझ्या मनाने नको लिहू. नाही पण तुला पण हाच आवडतो जास्त. नेक्स्ट क्वेश्चन इज देअर चाइल्डहुड ड्रीम जॉब. त्याचा मीम सारखा असली तुला जरा अगं गपला. इतकं भंगार होतं नाही याचं, म्हणजे थांब जरा. मी- ते काय म्हणजे तुला काय वाटत होतं? आयपीएस नाही नाही, का? मग काय होतं ते? मी नाही सांगणार. पटकन सांग ना ते काय होतं ते. त्याला काय म्हणतात मला आठवत नाही, फक्त ते तर सांग ना. ते ते काय असतं? रोहित शर्मा आहेस का? ते आयपीएस ते कसे? UPSC was never my dream job. It was never my dream job. It was just I was trying to get into it, पण मी नाही जाऊ शकले कारण ते वीक लोकांसाठी नाहीये. युपीएससी त्यानंतर अजून ते हे UPSC was never my dream job as a child शांत in बस childhood. शांत बस जरा एक मिनिट. चाइल्डहुड मध्ये अजिबात नव्हता ते माझा. अ सब्जेक्ट इन स्कूल. अगं अजून एक थांब ना जरा. एकच सांगायचं. बदलले तुझं जावळ. आणि ते ह्याच्यामध्ये एकच आहे आणि मी हे तुला सांगितलं पण आहे काय. अ सब्जेक्ट इन स्कूल दे नेव्हर लाईक्ड. नेव्हर लाईक. आय थिंक तुझं मॅथ्स वीक आहे सो. अ पर्सनल पोझेशन दे व्हॅल्यू अ लॉट. असं एक कुठली पर्सनल गोष्ट आहे ज्याची खूप जास्त किंमत आहे तुझ्या मनामध्ये. तुझं एक पर्सनल पोझेशन काय दॅट यू व्हॅल्यू अ लॉट. मी ते लिहिलंय. आपण याच्यात एक ट्विस्ट टाकू म्हणजे बघू. पेट पीव म्हणजे असं होतं तुला. दॅट इज अ पेट पीव. नाही मला नाही असं. माय बिगेस्ट पेट पीव. मला पण नाही माहित, म्हणजे आय डोंट थिंक सो चैतन्यच असं काय आहे समथिंग लाईक. असं तुला थुकलेलं बिकलेलं नाही आवडत ना रोडवर? पेट पीप तसं असतं का? मला वाटलं प्राण्यांबद्दल प्रश्न नाही. आहे. बट ठीक आहे, विल स्किप दिस बिकॉज मला पण एक्झॅक्ट ह्याचा मिनिंग नाही माहिती. बट ॲज पर माय नॉलेज पेट पीव इज लाईक समथिंग दॅट मेक्स यू लाईक दिस. बट इट्स ओके, विल स्किप. आयडियल वे टू रिलॅक्स. नो डाऊट. ठीक आहे. समजा आता दोन ऑप्शन्स मधले एक चूज करायचे. कॉफी का चाय? बीचेस और माउंटन. चैतन्य दोन्हीकडे गेलेलं नाहीये, बट मी तरी एक हे करते. आत्ताचा काय आधीच लिहायचं? आता बीचेस माउंटन नाही ते नाही, आता डॉग्स आणि कॅट्स मध्ये. आत्ताच लिहायचं का नंतरच लिहायचं? असं आत्ताच लिहू शकतो. डॉग्स और कॅट्स इज द नेक्स्ट. मूवीज का टीव्ही शोज इज नेक्स्ट. रोटी पर्सन और राईस पर्सन इज नेक्स्ट. झालं मला. ठीक आहे, आता आम्ही एक्सचेंज करतोय. पण मोजायचे कुठे पॉइंट? हे काय ते लिहिलेत ना पॉइंट. इथं वरती प्लस मायनस कर. फेवरेट हॉबी ह्याने माझं लिहिलंय रीडिंग बुक, सो दॅट इज करेक्ट. सो 5. थांब ना, मी पण इथे लिहिलो 5. तुझं काय लिहिलंय? मी आन्सर सांग. गेमिंग लिहिलंय तू माझी Which favorite is right, hobby, right? which is right. हा 5 पॉइंट. फेवरेट डिझर्ट मी लिहिलंय ट्रेसलाचे. तू काय लिहिलंय? ट्रेसलाचे. तुझं? तुला ट्रेसलाचे आवडतं आतापर्यंतचं तुझं फेवरेट. जर मी गुलाबजामुन आणि ट्रेसलाचे ठेवलं तर तू ट्रेसलाचे खा. नाहीये पण माझं. मग काय तुझं फेवरेट? माझं ते काय ते काय असतं? आपण आपल्या लग्नात ठेवलं होतं ते मूग डाळचा हलवा. नाही, ब्रेडचं बनलेलं असतं ते. काय म्हणतात त्याला? कळलं मला. ते शाही आपलं तुकडा. एंगेज. शाही तुकडा आवडतो तुला? हा शाही तुकडा. आणि मला चीज केक नाही आवडत. तुला शाही तुकडा आवडतो. मला बकलावा किंवा ट्रेसलाचे आवडतं. सो दिस इज रॉंग. माझं पण रॉंग आहे. फेवरेट वेदर रेनिंग लिहिलंय. रेनी सोडायचं. रेनी. आणि मी ह्याचं विंटर लिहिलंय. ठीक आहे. तुला समर नाही आवडत, तुला पावसाळा नाही आवडत, हे मला माहिती आहे. ठीक आहे, तू 5 पॉइंट दिले. फेवरेट स्नॅक मी याचं शंकरपाळी लिहिलंय. कारण चैतन्य आता खूप जास्त खातोय चैतन्य शंकरपाळ्या सगळ्यासोबत. त्याने माझं मॅगी लिहिलंय विच इज राईट. पण मी तुला नाही देते इथं. का? तुला एक मिनिट, तुझं काय फेवरेट स्नॅक? 1 2. एक मिनिट, तुझं फेवरेट स्नॅक काय? माझं फेवरेट स्नॅक असं मी जे रोज खाऊ शकतो ना, ते मला असं हे की म्हणजे नाही का, ती भाकरवडी आताशी गोल आहे ना, ती आहे. मी आयुष्यात कधी शंकरपाळीला हात नाही लावायचा. हा नाही लावणार ना. लाईक कसला खोटा. अगं खरंच सांगतोय. चल, फेवरेट सिटी पुणे. ऑब्विसली मी पण पुणेच लिहिलंय. +5 देऊ द्या. कम्फर्ट फूड मी चैतन्याचे लिहिलंय डाळ भात गवार आणि चपाती.
जर त्याला असं होमली फूड जर दिलं तर दॅट इज हिज कम्फर्ट फूड. कम्फर्ट फूड डाळ भात. हा ठीक आहे, चल 5 पॉईंट. आणि चैतन्य माझं ब्रेड ऑमलेट लिहिलंय, सो विच इज राईट, दॅट इज माय कम्फर्ट फूड. सो +10 आहे, हे +5 नाहीये, कारण इथं 10 पॉइंट्स आहेत. ओ +10 आहे काय? आणि नंतरचं तर ऑब्व्हियसली बरोबर, सिटी दॅट यू वर बॉर्न इन, दोघं पुण्यात. प्लस आता 10 आहेत का सगळे? चाइल्डहुड निकनेम चैतन्याचं ओमकार आहे आणि माझं गुड्डी गंगे. बरोबर आहे ना? येस. पण माझा ओमकार. तुझं चाइल्डहुड निकनेम तेच. ठीक आहे, चल. फर्स्ट मोबाईल OnePlus लिहिलाय चैतन्याने आणि मी त्याचा ब्लॅकबेरी लिहिलाय, जे बरोबर आहे राईट. ब्लॅकबेरी तुझा स्वतःचा पहिला फोन होता, आई वडिलांचा फोन नाही. हो. आणि माझा ह्याने चुकवलेलं आहे, माझा OnePlus नव्हता, मग आयफोन होता. माझा एक्सपिरिया पर्पल कलरचा होता, जे मी तुला 100 वेळा सांगितले की मला एक्सपिरिया मोबाईल खूप आवडायचा, बिकॉज तो पर्पल मध्ये आला होता, सोनी एक्सपिरिया, तो माझा पहिला फोन होता. ठीक आहे, सो तू टाकले माझे 10. हा तुझे 10 टाकले मी. त्यानंतर फर्स्ट सोलो ट्रिप NS टाकलं ना. कारण तू नाहीच आहे, सो मला पॉइंट्स दे, कारण हा कधी सोलो गेलेला नाही, हे मला माहिती आहे, सो मला 10 दे. माझी पहिली सोलो ट्रिप साऊथ गोवा होती, हे तुला माहिती आहे. साऊथ गोवा, ठीक आहे. बट आता हे नाही. आता 15 पॉइंट्स वाले. अँड आउटफिट दे लव्ह द मोस्ट, ह्याने साडी लिहिलंय, विच इज राईट. आणि मी चैतन्याचं लिहिलंय हुडी आणि हाफ चड्डी, विच इज राईट. तुला हुडी आणि हाफ चड्डीच आवडते. चड्डी मला नाही आवडत. खूप आवडते तुला हाफ चड्डी. इतका खोटाळला ह्याला तर म्हणलं ना, लग्नाला किंवा जॉबला हाफ चड्डी, हा खुश. नाही ह्याला नाही देणार मी तुला 15. सिरियसली नाही देणार. मला पण नाही आवडत मग साडी. काय तुला आवडते साडी? मला माहिती. मला चुडीदार आवडतो. नाही तुला साडी आवडते. मला ओढणीचा ड्रेस आवडतो. तू कुठल्या बेसिसवर म्हणतो की तुला हाफ चड्डी आणि हुडी? कारण मला ते नाही आवडत. हुडी नाही आवडत. फेवरेट आउटफिट ते हे काय लव्ह द मोस्ट असं मला काय आवडतं माहितीये का? फेवरेट जे मला नाही घालायला भेटत, पण मला असं सूट आणि टाय मध्ये ते मला सर्वात जास्त आवडतं. का खोटारडाय? थांबाय काय चैतन्य, हुडी बरोबर आहे का नाही? नाही हुडी पण नाही, मला नाही आवडत. ह्या मुलाने आयुष्यात एकदाही घातलेलं पण माझं ते फेवरेट आउटफिट आहे, मला ते खूप घालायला आवडतं. व्हेरी व्हेरी मी व्हेरी. तुला नाही बच्ची जे आहे चालेल. त्या चाइल्डहुड ड्रीम जॉब चैतन्याला सॉफ्टवेअर इंजिनियर ठीक आहे, बनायचं. चल मी तुला 15 पॉईंट. माझं चुकीचं आहे. 3 लिहिलेत ना मी. तुला डॉक्टर बनायचं होतं, एअर हॉस्टेस पण बनायचं होतं तुला. तिघांपैकी एक चूज कर पटकन. डॉक्टर. रॉंग. डेंटिस्ट. रॉंग. मला एअर हॉस्टेस बनायचं होतं. दॅट वॉज माय फर्स्ट. आणि 11वी-12वीत गेल्यानंतर मग मी डॉक्टरला शिफ्ट झाले. सो मला 15 दिलेस ना तू? दिले ना मला 15चा 3 ऑप्शन. मग मी पण 3 ऑप्शन लिहिले असते. शट अप. नाही. अ सब्जेक्ट इन स्कूल दे नेव्हर लाईक्ड. तू कुठला लिहिलंय? मी सायन्स लिहिलं. तुला आवडायचं सायन्स? मॅथ्स लिहिले मी. नाही माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? मग तुला कुठला सब्जेक्ट नाही आवडायचा? आय थिंक मला हा नाही आवडायचा. काय म्हणतात त्याला? सर्वात जास्त घाण म्हणजे त्याचं काही इच्छाच नव्हती. जिओग्राफी नाही आवडायचं मला. अच्छा मला आवडायचा. मी मॅथ्स लिहिलंय. माझं बरोबर आहे बच्ची, खोटं नको बोलू. तुला मॅथ्स नाही आवडत, तू मला खूप वेळा बोललेली आहे. ठीक आहे. अ पर्सनल पोझिशन दे व्हॅल्यू अ लॉट. मी दोघांनी मी लिहिलंय कारण चुकून आहे ह्याच्यात आपण खोटं पण बोलू नाही शकत. आपण यू कांट इवन से नो. गुड. पर्सनल पोझिशन दे व्हॅल्यू अ लॉट. दोघांनी आन्सर लिहिलंय मी. मिळणार आहे 15 पॉइंट. आपको एक स्टार भी दे दी मैं. तुझ्या हातावर एक स्टार. गुड बॉय. मी पण स्टार. गुड गर्ल. स्टार. याला तर 15 दे. मी साडीचं दिलं, मॅथचं दिलं आणि ह्याचं 15. तू पण 15 दे. चल मला दिलं ना. एका 15. ठीक आहे. पेट पीव आम्हा दोघांना नव्हतं माहिती, सो ते हे. आयडियल वे टू रिलॅक्स. रीडिंग बुक लिहिले ह्याने. तू नॅप लिहिले. तुला झोपायलाच आवडतं. रिलॅक्स करायला तुला काय आवडतं? रिलॅक्स करायला मला झोपायला नाही आवडत बच्ची. जर ऑफिस मधनं तू थकून आला तर तुला जेव्हा रिलॅक्स व्हायचं असतं तेव्हा तू काय करतो? ठीक आहे, चल नॅप. माझं रीडिंग बुक नाहीये, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आयडियल वे टू रिलॅक्स काय मग? लिसनिंग टू म्युझिक आहे ऍक्च्युली. बरं ठीक आहे. दॅट इज माय वे टू रिलॅक्स. मला बुक मी तेव्हाच वाचते जेव्हा मी अटेन्शन देऊ शकते. सो आय एम गेटिंग 20 पॉइंट्स. आता नेक्स्ट आहे 5 पॉइंट्स. चाय और कॉफी? चैतन्य कॉफी. नाही तुला चहा आवडतो बच्ची. तुझं चेंज होत राहतं पण तुला चहा आवडतो आता. नाही तुला चहा आवडतो मला माहिती. मला कॉफी आवडते. सॉरी.
मला कॉफी आवडते मोर देन इफ कम्पेअर केलं चहासोबत तर मला कॉफी बरं, आवडते. ठीक आहे. बीचेस ऑफ माउंटन येस मला बीचेस जास्त आवडतात आणि मी मला चैतन्याचं mountain नाही आवडतं. ह्याने आयुष्यात कधी माउंटन पाहिलेलं नाहीये. हा पण मला मुलाने- बीच नाही आवडत, पण मला बीच नाही, नाही नाही. आवडत. ए तू का स्वतःला का पॉईंट देते तू? कोण टाक 20 पॉईंट दे मला. आणि तू 20 पॉईंट द्यायचे 15 का देते? हे तुला 20 का द्यायचे मी इथं? हे 5-5 पॉइंटच आहेत. 5 पॉईंट आहे का? एक मिनिट, ज्या मुलाने आयुष्यात कधीच माउंटन्स नाही पाहिलेत त्याला माउंटन कसं आवडू बरं तू शकतं? 5 दिले ना, मग मी तुला इथं 5 देतोय चायसाठी, ठीक आहे. आणि हे बीच आणि माउंटन्स मध्ये मला माउंटन जास्त आवडतं, मला बीच नाही आवडणार टू बी व्हेरी ऑनेस्ट. ठीक आहे, तू 5 दे पॉईंट. चल. मी तर तुला 0 द्यायला पाहिजे ना. का? एक मिनिट, मी तुला बरोबर देणार ना, तू माझं हा बरोबर मग दिले केलं ना मग- 5 पॉईंट तुला. हा मग तू ते 0 केले ना. हा, हे ठीक माझं आहे. 5 आणि हे इथं- माझे स्कोर आहेत, म्हणजे हे हा, तुझे कळलं, स्कोर कळलं, आहेत. कळलं. नाही हे इथं मी तुला 0 देणार चैतन्य, का? कारण मला चहा कॉफी मधले कॉफी आवडतं. तुझं इथं आन्सर चुकलंय. आणि बीचेस माउंटन मध्ये तू बरोबर सांगितले, बीच तर मी 5 दिलंय. पण तू जर कधी आयुष्यात माउंटन नाही पाहिलं तर माउंटन तुझं नाही, favorite पण कसं मला असू शकतं? नाही बघितलं म्हणून मला माझं ते जास्त चल favorite नेक्स्ट आहे. डॉग आणि कॅट आहे, दोघांना डोळे बंद करून द्या. मी बोथ आर अ कॅट पर्सन. नंतर मी पण टीव्ही शोजच लिहिले आणि मला पण म्हणजे टीव्ही शोजच आवडतात आणि चैतन्याला पण टीव्ही शोज. नाही. काय इतका खोटारडा आहे हा. माझ्यासोबत बिग बॉस बघतो, गुड डॉक्टर बघतो, सगळं बघतो, पण एक अख्खा मूवी आहे माझ्यासोबत कधी पाहिलेला आतापर्यंत आहे ना, नाही. दीदीला पण फोन करून विचार, मला कधीच टीव्ही शोज नाही आवडत, कधीच नाही आवडत. ठीक आहे, सो इथं मी तुला 5 पॉईंट नाही देत. आता रोटी आणि राईस मध्ये दिले. दोघं राईस पर्सन आहे. ठीक आहे, आता कॅल्क्युलेट करूया. तुझ्या फोन मध्ये घे. पहिलं हे मी किती पॉईंट स्कोर केलेले आहे. हे मी केलेले ना स्कोर वरचे पॉईंट. माझं पहिलं करते. 5 + 5 + 5 + 5 + 10 + 10 + 10 + 15 + 10 नाही 1 पॉईंट लिहिलंय. चेकिंग करते माझ्या स्कोर मध्ये. 1 2 3 4 4 5 2 वेळा 10 + 15 + 15 + 15 + 15 + ते 0 आहे. 5 + 5 +5 + 5 115. सो चैतन्याला आलेला आहे स्कोर 115. टाळ्या. ये आता तुझं. मी करणार. नाही मी करणार. 5 + 5 मायनस केलं ना. +5 + 5 + 10 10 होतं इथं. +10 +10 +10 पाचशे बरोबर 3 4 5 पाचशे बरोबर नाही 1 2 3 4 5 6 +15 +20 बाकी तर तू खोटं बोललास. आणि राईस पर्सन अजून 5 ऍड कर. चल. 130 झालं. आणि माझा स्कोर आहे 130. ह्याच्यामध्ये इंटू 10 करते. इंटू 10 1300 रुपये. 1300 रुपयापर्यंतचं मी काहीही विकत घेऊ. वाव, ही आयडिया आवडली आहे मला. मस्त मज्जा आली. ब्लिंकिट जस्ट मेड इट फन फॉर अस. येस इट वॉज अ व्हेरी नाईस ऍक्टिव्हिटी. नॉट स्पॉन्सर्ड ऑर एनिथिंग. काही नाही, घरी ते म्हणलं ना काय मागवलं होतं ते आलं होतं. चला तर ठीक आहे चला आता. आवरतो, मी शीला जातो आणि भेटूया. आणि मग मिनिसला जाऊन मी 1300 रुपयापर्यंतचं काहीही घेऊ शकते.